हाय गाईज, मी रुपाली. माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत. जशी आपण गेल्या वेळी शेवपुरी बनवली होती तशीच यावेळी आपण समोसा बनवणार आहोत. तर मस्तपैकी छोटे छोटे समोसे आपण बनवणार आहोत. पण आपण जे स्टॉलवर समोसे मिळतात त्या पद्धतीने बनवणार नाही आहोत. आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवणार आहोत. तर हे समोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. स्टॉलवरचे समोसे आपण नेहमीच खात असतो, तर घरगुती पद्धतीने बनवल्यानंतर ती चव खूप वेगळीच लागते. जास्त वेळ वाया न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले मी 4 ते 5 बटाटे घेतले आहेत आणि मटारचे दाणे घेतलेले आहेत. हे आपण पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकतोय. कुकरच्या 2 शिट्या घ्यायच्या आहेत. एक वाडगाभर मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडासा ओवा चुरून टाकायचा आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे तेलाचे मोहन टाकणार आहोत. हे मिक्स करून घेऊया. आपल्याला लागेल तसे थोडे थोडे पाणी घेऊन पीठ मळून घेऊया. मैदा एकदम नरम पण मळायचा नाहीये आणि एकदम टाईट पण मळायचा नाहीये. आपला मैदा मळून झालेला आहे. आता आपण त्याला सेट होण्यासाठी ठेवून देऊया. आता मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं घेतलेलं आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 मिरची घेतलेली आहे. तुम्ही मिरची जास्त घेऊ शकता. आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आलं, लसूण आणि मिरची आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे. जास्त असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता. हे बघा, आपलं आलं, लसूण, मिरची ठेचून झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. आपले बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत. बटाट्याची सालं आपण काढून घेऊयात. आता आपण बटाटे सुरीने कापून घेतोय अशा प्रकारे. कढईमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे. थोडंसं हिंग टाकते. अर्धा छोटा चमचा राई टाकते. 1 छोटा चमचा जिरे टाकते. आता आपण जो आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. सोबतच कढीपत्ता सुद्धा टाकते.
आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते. हे सर्व स्लो गॅसवर चांगलं परतवून घेऊया. आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकते आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकते. थोडंसं मीठ सुद्धा टाकते. आता यामध्ये आपण कापलेली बटाटी टाकूयात. हे चांगले परतवून घेऊया. आता हे उकडलेले मटारचे दाणे यामध्ये टाकूया. मटारचे दाणे मुद्दामच आधी टाकले नाहीत, कारण ते आधी टाकले असते तर बटाट्यामध्ये पूर्ण मॅश होऊन गेले असते. हे मटारचे दाणे कवळे असल्यामुळे ते जास्तच शिजले. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकतोय. हे चांगले परतवून घेऊया. आता मी यामध्ये 1 छोटा चमचा मिरची पावडर टाकते आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलीत तरी चालेल. मी हिरवी मिरची कमी टाकल्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे. ही भाजी आपण मिक्स करून घेऊयात. आपली भाजी स्टफिंगसाठी तयार आहे. ही भाजी थोडी थंड झाल्यानंतर आपण समोसे बनवायला सुरुवात करूया. मैदा अर्धा तास तरी आधी मळून ठेवायचा. असं केल्याने तो चांगला फुलून येतो. मी थोडासा सुका मैदा घेऊन मैदा पुन्हा मळून घेतला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. साधारण एका चपातीला लागतो एवढा गोळा आपण बनवणार आहोत. आपण छोटे छोटे समोसे बनवणार आहोत आणि पातळ बनवणार आहोत. जर तुम्हाला जाड बनवायचे असतील आणि मोठे बनवायचे असेल तर तुम्ही गोळा मोठा घ्या. एक गोळा घेऊन आता मी चपातीसारखा पातळ लाटणार आहे. खरं तर समोसाची चपाती ही जाड लाटली जाते. पण मी पातळच लाटणार आहे. आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण हिला मधून सुरीने कट करून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवा असेल तर हे 2 पार्ट एकावर एक ठेवून सुद्धा डबल घडी करून समोसा बनवू शकता. म्हणजे तुमचा एका पोळीचा एकच समोसा तयार होईल. अशा प्रकारे समोसाचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीचे समोसे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूपच छान लागतात. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. समोसे आपल्याला स्लो गॅसवरच तळायचे आहेत.
अशा प्रकारे आलटी पलटी करून समोसे तळून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये गॅस मीडियम केलात तरी सुद्धा चालेल। समोश्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे आहेत। तेलातले बुडबुडे जर आपल्याला कमी झालेले दिसले तरच गॅस थोडासा मीडियम करायचा आहे। अशा प्रकारे आपले गरमागरम समोसे तयार आहेत। असेच सर्व समोसे आपण तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय आपले समोसे अजिबात तेलकटी झालेले नाहीयेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। हाय गाईज, आपले गरमागरम समोसे तयार आहेत। चला तर आपण खाऊन बघूया। तर गाईज, समोसे खूपच अप्रतिम झाले होते आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येतील आणि माझ्या व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।